तीन महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। मात्र या बातम्यांचं विश्लेषण करण्याकरता त्या संदर्भात अधिक चर्चा करण्याकरता आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत। एक आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर, जे आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत, आणि मतपडताळणी किंवा मतदार याद्यांची जी पडताळणी आहे त्या संदर्भात काँग्रेसचे कपिल ढोके आपल्यासोबत आहेत आणि बीजेपीचे नेते मधु चव्हाण देखील आपल्यासोबत आहेत। आपण या सगळ्यांसोबत चर्चा करणार आहोत। मी पहिली बातमी घेतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातली, कारण लालबागचा राजा हे आता नुसतं मुंबईकरांचं नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी देखील तर या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणारच आहोत। लालबागचा राजा हा विसर्जित झाला, त्याला जवळजवळ 33 तास लागले आणि याच्या संदर्भातले काही प्रश्न लालबागच्या राजा देवस्थानच्या मंडळाला विचारणं अपेक्षित आहे। हे खरं तर सर्वसामान्य भक्तांनी विचारणं अपेक्षित आहे, कारण सर्वसामान्य भक्तांचा राजा म्हणून लालबागच्या राजाकडे पाहिलं जातं। नवसाला पावणारा राजा। गेल्या अनेक वर्षांमध्ये लालबागच्या राजा संदर्भातल्या अनेक गोष्टी, भावना सगळ्यांच्या समोर आल्या आहेत। त्यानंतर लालबागचा राजा हा विविध कारणांमुळे वादामध्ये अडकला आणि या वादांना लालबागचा राजा देवस्थान उत्तर देतंय न देतंय, तोच यावर्षी विसर्जनावरून पुन्हा वाद निर्माण झाला। सुधीर साळवी हे आता लालबागच्या राजाच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। काही प्रश्न हे आपण सगळ्यांनी लालबागच्या राजाला आणि लालबागच्या राजाचा सगळं जे त्या ठिकाणचं नियोजन आहे ते सांभाळणाऱ्या त्या मंडळाला विचारणं अपेक्षित आहे। त्यातला पहिला प्रश्न, विसर्जनाचा गोंधळ घालून गणेश भक्तांच्या भावना का दुखावल्या? पहिला प्रश्न सुधीर साळवी, तुम्हाला हे उत्तरं द्यावी लागतील। गणेश विसर्जनाचे नियम का पाळले गेले नाहीत? दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, भरती ओहोटीचं वेळापत्रक का दुर्लक्षित केलं गेलं? याकडे दुर्लक्ष का झालं? तिसरा प्रश्न, चंद्रग्रहणाच्या ऐन तोंडावर विसर्जन योग्य आहे का? याही प्रश्नाचं उत्तर सुधीर साळवी तुम्हाला द्यावं लागेल। विसर्जनासाठी मूर्ती पाण्यात ताटकळत ठेवणं योग्य आहे का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत आहेत। मनोज, लालबागच्या राजाचं विसर्जन आणि त्यानंतर निर्माण झालेला जो वाद आहे या सगळ्या संदर्भात आपण वार्तांकन करताय। आपण तिथल्या जे कोळी बांधव आहेत, जे या सगळ्याच्या उत्सवाच्या आपण असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी या सगळ्या उत्सवाची सुरुवात केली होती, खरं तर त्यांच्याशी देखील तुम्ही चर्चा केलेली आहे। त्यांचं म्हणणं काय आहे आणि एकूणच या बातमीतली आत्ताची माहिती काय आहे? बाप्पांना सर्व भाविक आणि भक्तांनी विसर्जन केलं, पण नेहमी चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे लालबागचा राजा। कोणत्या ना कोणत्या वर्षी, प्रत्येक वर्षी आपण म्हणतो लालबागचा राजा हा चर्चेमध्ये असतो। यावेळी देखील चर्चेमध्ये होता तो म्हणजे VIP रांग आणि साध्या नागरिकांची रांग यामध्ये चर्चेला होता। आणि त्यानंतर विसर्जनाची वेळ आली आणि विसर्जनामध्ये देखील लालबागचा राजा हा चर्चेमध्ये राहिलेला आहे, कारण की लालबागचा राजा हा आपण बघितलं तर प्रसिद्ध गणपती आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी लालबागच्या राजासाठी दर्शनासाठी येत असतात। आणि त्यामध्येच लालबागच्या राजाचं विसर्जन यंदा 30 तासापेक्षा अधिक तासांमध्ये झालेलं आहे, म्हणजे 33 तासामध्ये लालबागच्या राजाचं यंदा विसर्जन झालेलं आहे। आणि आपण बघितलं तर लालबागचा राजा जो दरवर्षी लवकर निघतो, तो यंदा 12:30च्या दरम्यान त्याच्या मंडळामधून निघालेला होता आणि त्यानंतर तो 8:30 वाजता गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोहोचला। आणि लालबागच्या राजाचं विसर्जन आपण बघितलं तर 8:30 वाजता म्हणजे 10 वाजेपर्यंत झालं पाहिजे होतं, पण सकाळी 10 वाजेपर्यंत न होता त्याचं विसर्जन रात्री 9 वाजता या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता चर्चेला ठरला आहे तो म्हणजे लालबाग राजाचं विसर्जन। आणि या नक्की मनोज, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, पुन्हा या संदर्भातलं तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, पण तुर्तास मी जाणार आहे मधु चव्हाण यांच्याकडे। मधु चव्हाण खरं तर वेगळ्या विषयासाठी आज माझ्यासोबत आहेत आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये, पण लालबागचा राजा आणि एकूणच त्या ठिकाणची स्थिती यावरती अधिकारवाणीनं मधु चव्हाण बोलू शकतात, म्हणून मधु चव्हाणांना या चर्चेमध्ये सहभागी करतोय। मधु चव्हाणजी, एका गणपती उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला 33 तास लागतात आणि त्या मंडळावरती कोणीही बोलत नाही, कोणी त्याच्यावरती ब्र काढत नाही, चर्चा होत नाही। सोशल मीडियामधून त्यावरती तीव्र नाराजी दाखल होते, मात्र त्याची कोणी दक्षता घेत नाही किंवा त्या संदर्भात कोणी बोलत नाही।
आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया काय? असं आहे की मंडळाला सर्व दोष देण्यात काय अर्थ नाही. जी. एखाद्या स्थळाची, स्थानाची, देवस्थानाची महती भाविकांच्या अनुभवातून ती वाढत असते. जसं पंढरपूर असेल, बाकीचे तुळजापूरचं देऊळ असेल, महालक्ष्मी असेल, तसं एकेका स्थानाचं देवाचं महत्त्व त्या ठिकाणी जनता आपोआप वाढवत असते. भाविकतेने दर्शन घेणारे असतात. माणूस शेवटी भावनांवर जगत असतो. देवावर विश्वास, हा देश एकमेव असा आहे की जो मातीतून देव निर्माण करतो त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतो. जी. दगडातून देव निर्माण करतो त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करतो. असा एकमेव देव आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर थोडंसं मी लालबागच्या राजाच्या प्रतिनिधींना जराही दोष देणार नाही. मी एका मंडळाचा गेली रंगारी बदक चाळीचा 86वा वर्ष आहे. मी तिथे 48 वर्ष कार्यरत आहे. म्हणून लाखो लोक येत असतात. त्यातले भाविकांचं प्रमाण असतंच, पण हौशे गौशे नवशे चेंगराचेंगरी करतात, नियम पाळत नाहीत, पोलिसांचं ऐकत मला नाहीत. मला तुमचं म्हणणं काही- पटतंय, पण माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. ज्या गोष्टी लालबागच्या राजा देवस्थान सोबत घडतायत, तुम्ही म्हणताय की त्याला देवस्थानचा दोष नाही, मंडळाचा दोष नाही, मग दोष कोणाचा? एका बाजूला लालबागच्या राजाला येणाऱ्या भक्तांच्या बाबतीमध्ये धक्काबुक्की होते, त्यांना ढकललं जातं, म्हणून हे मंडळ वादात सापडतं. आणि त्याच वेळेला आज नवा वाद निर्माण झालाय विसर्जनाच्या वेळेचा. 33 तास मिरवणूक चालली, राजाला समुद्राच्या काठावरती ताटकळत उभं राहायला लागलं. तुम्ही जर म्हणताय मंडळ दोषी नाही, मग दोषी कोण? नाही, मी मुळात मी एका मंडळाचा पदाधिकारी प्रमुख असल्यामुळे दुसऱ्या मंडळाच्या त्यांच्या अडचणी प्रत्यक्षात न समजून घेता त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. वादाचा मुद्दा नवीन निर्माण होईल. जी. मी मिरवणुकीत होतो काल. आमची मिरवणूक सकाळी 11ला सुरू झाली, रात्री 10 वाजता चौपाटीवर गेली. 11 तास होतं. काही वेळेला काही उत्साही कार्यकर्ते त्या ठिकाणी अतिरेक करतात, नाच गाण्याचा आग्रह करतात, पोलिसांचं ऐकत नाही. त्यामुळे लालबागचा राजा हा एकटाच त्या ठिकाणी रस्त्यावर नसतो मिरवणुकीसाठी. मागे पुढे मागे अनेक मोठमोठ्या गणपतीची लोक असतात. लोक इतकी गर्दी करतात, मी चौपाटीवर बघतो गेली 1978 पासून अगदी भीती वाटते, थरकाप उडतो. लोक चेंगरतील की काय, काही भयानक घटना घडेल की काय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अनुभवातून होतात. नक्की. चंद्रग्रहणाची कदाचित त्यांच्या लक्षात गोष्ट आली नसेल, भरती ओहोटीची. म्हणून मला असं वाटतं अनुभवातून माणूस शाणा होतो. आज सगळ्याच लोकांना आहे. आता मी इथे एक स्पष्ट मत मांडतो आपल्यासमोर, कोणाला आवडणार नाही, परंतु हिंदू धर्मात आगमन मिरवणूक हा काय नवीन प्रकार सुरू झालाय. एका गणपतीच्या आगमन मिरवणुकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. त्याच्यातले निम्मे लोक बेहोश झालेले असतात. त्यांच्यात भक्ती किती असते माहिती नाही. जी. कधीही त्या ठिकाणी आगमन मिरवणुका हा प्रकार मी पाहिला नाही. विसर्जनासारखीच असते. नक्कीच आपण तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत देवस्थानाला पोहोचलं. मधू चव्हाणजी, तुम्ही खरं तर धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. पण